नागपुर के बांसवाली पुलिस ने वाहन चोरी और सेंधमारी के बड़े गिरोह का पर्दाफाश करते हुए बड़ी सफलता हासिल की है। बांसवाली पुलिस को गश्त के दौरान मिली जानकारी के अनुसार फ्लैट से एक आरोपी को हिरासत में लिया। उसके निशानदेही पर पुलिस ने खापरखेड़ा में हुई चोरी और शहर में भी कई जगह पर की गई चोरी का भंडाफोड़ किया है। बताया जा रहा है कि आरोपियों को नशे की लत के चलते आरोपियों ने वाहन चोरी और सेंधमारी की घटना को अंजाम दिया। फिलहाल पुलिस ने आरोपी गौरव उर्फ गुरु राठौड़ जरीपटका निवासी को गिरफ्तार किया है और 2 फरार आरोपी की तलाश पुलिस कर रही है। पुलिस ने इस मामले में 9 रुपया वाहन और 2 सेंधमारी की घटना उजागर की है। साथ ही आरोपियों से 10,15,000 का माल बरामद कर आगे की जांच बांसवाली पुलिस कर रही है। बरोबर आहे। ह्या घरपोड्या होत आहेत, मोटरसायकल चोरी होत आहे, त्याच्यासाठी आमचं डीबी पथकाचा सतत गस्त राहतो अलर्टपणे। एक जुवेनाइल आमच्या ताब्यात भेटला, त्याच्यापासून विचारपूसमध्ये आणखी 2 जुवेनाइल भेटले। त्याच्यानंतर आणखी हे हिंगण्यात कुठे जाऊन झोपतात अशी खबर मिळाल्यावर आम्ही त्या सायबर ॲनालिसिस करून त्यांच्या मदतीने आमची टीम ते हिंगण्याला जाऊन एका फ्लॅट स्कीममधून एक आरोपीला घेतला। 2 आरोपी तिथूनही फरार झाले। विचारपूस दरम्यान एकंदरीत त्यांनी आमचे एक घरफोडी आणि आमची इथली व्हेकल चोरी आणि तसेच खापरखेडा येथील घरफोडी आणि टोटल इतर शहरातील पोलीस स्टेशनची चोरी या संबंधाने टोटल 9 व्हेकल आणि 2 घरफोड्या उघडकीस आणलेली आहे। याच्यात आमच्या मार्गदर्शनात आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आमचे मार्गदर्शन त्यांना देऊ। PSI माजगावकर, हवालदार नाना भोगे, हवालदार इम्रान, हवालदार मेनेवार आणि राहुल चिकटे, गगन यादव, संतोष शेंद्रे यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे। अंदाजे जवळपास 10,15,000चा मुद्देमाल जप्ती आहे आणि खापरखेड्यातला गुन्ह्यातील जो घरफोडीचा आरोपी गौरव उर्फ गुरु राठोड माळा कॉलनी हा राहणार जरीपटका आहे। एक जुवेनाइल पण जरीपटकाचा आहे, आमच्याकडले एक लष्करी बागचा पण आहे, एक पारडीचा पण आहे। असे 3 जुवेनाइल आणि 1 मेजर आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेलं। चोरी करण्याच्या मागे गरिबी, त्याच्यात यांना शौक, गाड्या कसं फिरवायचं, मग मास्टर कीचा वापर करणे की जिथं एखादा गाडीची चाबी लागलेली आहे ते गाडी तसेच घेऊन जाणे, मित्रमंडळीला चालवायला देणे, नशा करणे, जुगार खेळणे हे त्यांना शौकमुळे ह्या चोऱ्या करायला लागले। सगळे आरोपींचे रेकॉर्ड आहेत का काय? क्रिमिनल रेकॉर्ड यांच्या अगोदर पण यांचे गुन्हे आहेत, आता पण परत गुन्हे दाखल आहेत।